दर्शनचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो. सुरेख चेंडू होता, त्यात हलकी हाताने खेळवलेला चेंडू पॉइंटच्या दिशेने. एक धाव नक्की मिळते आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय ते दोन्ही फलंदाजाला. या एका धावेने स्वतःचं खातं देखील खोललंय ते अनिल याने. या एका धावेने संघाची धावसंख्या बरोबर ते संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 1. पुढचा चेंडू आत्ता मात्र सुरेख फटका. चेंडू येतोय सीमारेषेजवळ. बघूया षटकार. खरोखर सुंदर असं प्रयत्न पाहायला मिळाले की क्षेत्ररक्षकाकडून, मात्र काही वाचू शकले नाही आहेत. पहिल्या चेंडूमध्ये शानदार असा षटकार आणलाय प्रेम याने. पुढचा चेंडू दर्शनाचा राटा मोर्द विकेट मारा करणार आहे. सुरेख चेंडू होता, आखूट टप्प्याचा चेंडू होता. पंच आणि हा डेट घोषित केलाय पंच कपिल सरांनी. धावसंख्या मात्र स्थिर आहे. धावसंख्या होत्या ती 7. पुढचा चेंडू दर्शनाचा राईट राऊंड विकेट मारा काढणार आहे प्रेमसाठी. सुरेख चेंडू होता, हलक्या हाताने खेळलेला चेंडू. एक धाव नक्की मिळणार आहे. बघूया दुसरी धाव घेतात का. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे, त्याचा पुरेपूर फायदा उठवलाय तो दोन्ही फलंदाजांनी. या चेंडू मागे 2 धावा मिळतात. या 2 धाव्याने संघाची धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 9. पुढचा चेंडू दर्शनाचा राईट राऊंड विकेट मारा करणार आहेत. सुरेख चेंडू होता, त्यात मध्ये टोळलेला चेंडू होता सीमा रेषा बाहेर. 6 धावांसाठी 6 धाव्याने संघाची धावसंख्या भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 15. Pretty eye, brown, brown, the way you look at me, goddamn. Killer walk, till I talk, hypnotizing all time, yeah, yeah. या षटकामध्ये 2 खणखणीत असे षटकार आणल्यात ते प्रेम यांनी. परत एकदा आत्ता मात्र खरोखर एक षटकार मारल्यानंतर कोणती रिक्स घेत नाही आहे. सिंगल हलक्या हाताने खेळला जातो आहे. आणि परत एकदा एक चोरट्या स्वरूपात धाव मात्र दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केले आहे. या एका धावेने संघाची धावसंख्येत भर पडते आहे. संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 16. 2 षटकाराच्या साहाय्याने खेळतोय तो प्रेम. आता प्रथमच दर्शनचा चेंडूचा सामना करणार आहे तो अनिल. आणि खरोखर परत एकदा उत्तुंग असा षटकार आणलाय बॅट मधून. आता मात्र हा षटकार आणलाय तो अनिलच्या बॅट मधून. या 6 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 22. षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वांसरोळी गावठाणवाडी संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 22. अनिकेत राठवळ जर कुठे असतील तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. अनिकेत राठवळ. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वांजरोळी संघाची धावसंख्या झाली ती 22 बिनबाद 22. आता बघूया संघात रबे दुसरं आणि वैदिक कोट्यातील
संघातर्फे दुसरं आणि वैदिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय तो ओम आणि ओमचा चेंडूचा सामना करणार आहे तो प्रेम. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या फलकावर लागली ती वांजरोळी संघाची 22. राईट आर्म राऊंड विकेट मारा करणार लेफ्ट हँड आणि त्याचबरोबर टोळीला चेंडू बघूया झेल होतो काय सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते तिथे क्षेत्ररक्षकाकडून झेल का होऊ शकला नाही मात्र सुरेख क्षेत्ररक्षण ज्या ठिकाणी चौकार मिळाला असता त्या ठिकाणी सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय मात्र 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या त्या तेथील क्षेत्ररक्षकाने. या एक धाव मिळते या चेंडू मागे या एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते आहे. संघाची धावसंख्या होती ती 23 बिनबाद 23. आता प्रथमच ओमचा चेंडूचा सामना करणार आहे तो एका षटकाराच्या सहाय्याने खेळतोय तो अनिल. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतो. राईट आर्म राऊंड विकेट मारा करणार आहे तो ओम पंचांच्या उजव्या बाजूने 10 ते 12 बॉलाचा रनअप घेऊन सुरेख चेंडू होता त्याचमध्ये टोळलेला चेंडू बघूया झेल होतो का झेल खाली क्षेत्ररक्षक आणि चेंडू आणलाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. हा झेल होऊ शकला असता मात्र क्षेत्ररक्षकाला तेवढा अंदाज आला नाहीये. फेकलेला चेंडू कोणती धाव मिळत नाहीये. धावसंख्या मात्र स्थिर आहे. धावसंख्या होते ती 31. षटक संपतय 2 षटकाच्या समाप्तीनंतर वांसरोळी संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 31. आता शेवटचं षटक बघू कोणाला आमंत्रित करतात ते कर्णधार. विकी संघातर्फे तिसरा आणि वैदिक गटातील पहिला षटक घेऊन आले तो विकी आणि विकीच्या पहिल्या चेंडूवरती चेंडू आणलाय तो सीमा रेषा बाहेर 6 धावांसाठी. खरोखर सुंदर असं फलंदाजी
सुहास सर या ठिकाणी आपण नोंद घ्यायची आहे. राऊत सर टॉर्च का बॉक्स. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत योगेश सर आणि कपिल सर. 18 चेंडू 64 धावा कंपल्सरी चेसिंग सामना असणार आहे. मला वाटतं अनिल आणि प्रेमने जोडलेले आज 63 धावा. विजयाच्या बाजूने कोणती कामगिरी होते ते पाहूया. दोन्ही संघ समोर समोर उभे आहेत. सुपरस्टार क्रिकेट संघ वांद्रवली गावठणवाडी विरुद्ध केएलसी स्पोर्ट क्लब केएलसी संघ. 18 चेंडू आणि 63 धावा. जवळजवळ मला वाटतं 21च्या सरासरीने आपल्याला पुढे चालावं लागेल. 6 चेंडू अखेर 21 धावा. या ठिकाणी टोळेबाजी फटकेबाजी नक्कीच करावी लागेल. आजच्या सत्रापर्यंत हायस्ट स्कोर 63 धावा. कट्टा बॉईज आयोजित कट्टा बॉईज चषक मित्रपरिवार 2026 यूट्यूब लाईव्ह सिस्टमच्या माध्यमातून पाटील नेटवर्क दरम्यान सामन्याला सुरुवात. पंच कोण करतायत. पहिला चेंडू ऑफ रवी झाला. पाहूया. गोलंदाजी धुरा सांभाळतायत मला वाटतं प्रेम आणि सलामाची जोडी मैदानामध्ये आहे. विकी आणि दीपेश नक्कीच एखाद्या समाधान लागत आहे. डेड बॉल योगेश सर यांच्याकडून डेड बॉलची भूमिका पाहायला मिळते. जशी फलंदाजी केली तशी गोलंदाजीची प्रोटोकॉल सांभाळतोय प्रेम. 63 धावा विजयासाठी 64 धावा विजयासाठी ठेवले आहेत. 63 धावा बोर्डवर लागताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. विकी आता मात्र येतो दणदणीत खणखणीत मला वाटतं न म्हणता हा झेलबाद दिनेश डेरे यांच्याकडून सुंदर प्रेम. थोडी घाई करायची मित्रा नक्कीच विनंती असेल. मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर अमित प्रथम स्ट्राईकला. अमित स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईक. अमित स्ट्राईकला. तटला चेंडू पाहूया चिरवतो काय मला वाटतं येतोय दणदणीत आलेला खणखणीत षटकार. षटकाराने आपलं खातं खोलतोय आणि या 6 धाव्याने संघ पुढे सरकतोय. कमीत कमी सरासरी 21 या धावसंख्येने पुढे सरकावं लागेल. ब्युटिफुल रनिंग बिटवीन द विकेट मध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 21 या सरासरीने कुठेतरी पुढे सरकावं लागेल तर सामना विजय नक्की होऊ शकतो. मला वाटतं इथे जाहीर सत्कार होतोय. नितेश दर्गे सर यांची या ठिकाणी उपस्थित लाभली. संघाच्या माध्यमातून या ठिकाणी नक्कीच आभार आणि धन्यवाद. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन साहेबांना नितेश दर्गे सरांना या ठिकाणी सन्मानित होत आहे. फोटोग्राफ घ्यायचे सरांची. धन्यवाद सर या ठिकाणी आपण आहात आपली उपस्थित लाभली त्याबद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद. सुरेख चेंडू परत एकदा प्रेमच्या माध्यमातून आणि बाद झालाय. दुसरा धक्का बसला. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतो. पहिल्या षटक प्रगती पथावर आहे. घेऊन आलाय तो प्रेम.
धावसंख्या होते ती 7. पुढचा चेंडू प्रेम याचा सुरेख चेंडू होता. जोरदार अपील होत आहे म्हणजे पंचांचा कोणताच परिणाम दिसून येत नाहीये. षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर केळशी संघाची धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 7. तरी यापुढे होणारा सामना काळेश्वरी क्रिकेट संघ खरवते विरुद्ध जय वरदान माता क्रिकेट संघ शेवरे बो. तरी खरवते संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला आहे आणि फलंदाजीसाठी प्राचारण केलंय ते जय वरदान माता क्रिकेट संघ शेवरे बो. आणि संघातर्फे दुसरं आणि वैदिक गोट्यातील पहिलं षटक घेऊन आणि हा डेट चेंडू संघातर्फे पहिलं आणि वैदिक गोट्यातील पहिलं षटक घेऊन आलाय तो विक्रम आणि विक्रमचा चेंडूचा सामना करणार आहे तो अमित. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय तो सुरेख फटका तत्परतेने टोळलेला चेंडू. एक धाव तर नक्की मिळणार आहे. दुसरी धाव घेतात का बघूया. आणि धावबाद झाला असता खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते क्षेत्ररक्षकाकडून. मात्र 2 धावा मात्र पळत पूर्ण केल्या. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 9. 2 गडी बाद 9. विक्रमचा पुढचा चेंडू राईट आर्मवर विकेट मारा करणार आहे तो अमितसाठी सुरेख चेंडू होता. त्यात पण टोळलेला चेंडू आहे. एक धाव नक्की मिळणार आहे. बघूया झेल होतो का. झेल काही क्षेत्ररक्षण पोहोचत नाहीये. मात्र एक धाव मात्र पळत पूर्ण केले आहे. पुढचा चेंडू विक्रम याचा राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. सुरेख चेंडू होता मात्र लेगशॉटच्या दिशेने खूपच वाढता चेंडू. पंच योगेश सर यांच्याकडून वाईड एक अतिरिक्त धाव मिळते आहे. या अतिरिक्त धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते आहे. संघाची धावसंख्या होते ती 11. पुढचा चेंडू विक्रम याचा आत्ता मात्र साईड चेंज केला आहे. राईट आर्म ओव्हर राऊंड विकेट मारा करतोय. 2 धावा पळत पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. या 2 धाव्याने बाईटच्या स्वरूपात 2 धावा पळत केल्यात पूर्ण दोन्ही फलंदाजांनी. या 2 धाव्याने संघाची धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 13. पुढचा चेंडू विक्रम याचा सुरेख चेंडू होता. ब्लॉक पद्धतीचा चेंडू होता. त्यात पण टोळवलेला चेंडू. चेंडू फील्ड करतोय अनिल. मात्र एक धाव काय वाचू शकत नाही. एक धाव मात्र पळत पूर्ण केलाय. या एका धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 2 गडी बाद 14. या षटकातील अखेरचा चेंडू घेऊन येणार आहे तो विक्रांत. राईट आर्म राऊंड विकेट मारा करणार आहे तो अमितसाठी. सुरेख चेंडू होता. परत एकदा हिट करायचा होता. बॅट आणि बॉलचा पुरेपूर काय संबंध आला नाही आहे. एक धाव मात्र पळत पूर्ण केले ते दोन्ही फलंदाजांनी. या एका धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या झाली ती 15. सॉरी अजून या षटकातील अखेरचा चेंडू शिल्लक आहे. आणि आता मात्र पुढे येऊन तटवलेला चेंडू येतो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. या 4 धावांनी संघाची धावसंख्या
आपण देखील करमणूक करत आहात. आपलं देखील शब्दशृंगाने आभार आणि धन्यवाद. जाऊया मैदानाच्या दिशेने. वैयक्तिक कडोटी पहिला आणि संघाचा तिसऱ्या घेऊन येताना गोलंदाज फलंदाजीमार्फत 64 धावांचं उद्दिष्ट. आता मात्र 7 चेंडू आणि 45 धावा असं पृथक्करण पाहायला मिळतंय. बोर्डवर धावा लागल्या त्या 19 धावा. या ठिकाणी सागर यांचं इथे स्टॉल लागले अंडा पाव. आपण याचा आस्वाद नक्की घेऊ शकता. आणि मला वाटतं डेड बॉल नक्कीच पंचांच्या मार्गदर्शनात डेड बॉल. 7 चेंडू आणि 45 धावा आजच्या दिवसातला हायस्ट स्कोर म्हणता येईल. या ठिकाणी 64 धावांचं विजय उद्दिष्ट. 18 चेंडू अखेर. आता मात्र 7 चेंडू आणि 45 धावा. 7 चेंडू 44 धावा. गाडी येते. आणि आता मात्र 9 चेंडू. ठरल्याप्रमाणे पहिला चेंडू डेड बॉल. त्यानंतर मात्र 9 चेंडू. जो डेड असेल तरी पण तो 9 असणार अशी भूमिका आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सकाळपासून ही पूर्वसूचना त्याप्रमाणे सूचनेचं पालन करताना अंपायर डिसिजन अंतिम डिसिजन असं पृथक्करण पाहायला मिळतं आहे. अनिल आणि प्रेम यांनी केलेली आतषबाजी टोळेबाजी फटकेबाजी विजयाच्या दिशेने नक्कीच यशस्वी ठरताना पाहायला मिळते. 7 चेंडू आणि 45 धावा. जवळजवळ सामना एकतर्फी. सुपरस्टार क्रिकेट संघ वांजलोली गावठणवाडी या संघाकडे झुकलेला दिसायला पाहायला मिळतोय. एक सकाळपासून सत्रामध्ये पाहिलं तर नक्कीच एक चांगलं असं समीकरण क्रिकेटच्या बाजूने पाहायला भेटलं. वेळेचं बाण ठेवून या ठिकाणी क्रिकेटपटू सर्व उत्तुंग असे योगदान दिलं. त्यामध्ये सर्वांचं आभार आणि धन्यवाद. दरम्यान काही चेंडू शिल्लक असताना या ठिकाणी धावसंख्या मात्र अजूनही 42 धावा परिपूर्ण करायच्या आहेत. कट्टाबॉईज आयोजित कट्टाबॉईज चषक मित्रपरिवार 2026 पर्व पहिल्या पर्वादरम्यान 16 संघांचा समावेश. आतापर्यंत 4थं सत्र हाती घेत असताना पहिला सामना 4थ्या सत्रामधील त्यामध्ये जो संघ विजयी होईल तो नक्कीच क्वार्टर फायनलपर्यंत आपली मर्जी मारू शकतो हे निश्चितच. आता चेंडू भिरकावून द्यायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. चेंडू होतो विकेट किपर यांच्या प्रेम यांच्या हातामध्ये आणि इथे स्कोअरपासून वंचित ठेवलं ते केल्सी स्पोर्ट क्लब केल्सी या संघाला.